नोव्हेंबर 2021 अर्डोनाचे सरपंच प्रणेश नाईक हांचेर जीवघेणो हल्लो जाल्लो। तातूंतलो मुखेल आरोपी विजय कारबोटकार हाका कोर्टान बेल जारी केला। प्रणेश नाईक हे एका रेस्टॉरंटात जेवपाक गेल्ले आसतना 7-8 जाणांच्या ग्रुपान तांचेर येवन हल्लो केल्लो। ह्या हल्ल्यान ते बरेच जखमी जाल्ले। माहिती मेळिल्ल्या प्रमाण हो हल्लो दिसाच्या वेळार जाल्लो आनी जी गाडी हल्लो करपी लोकांनी वापरिल्ली ती दिल्ली रजिस्टर आशिल्ली। ह्या हल्ल्यान विजय कारबोटकार हो मुखेल आरोपी आशिल्लो, मात तो त्या वेळार फरार आशिल्लो। उपरांत ताका पुलिसांनी नोएडाच्यान अटक केल्ली। ताचेर पयलीं कांय गुन्यांव नोंद जाल्ले आसा आनी ताची शिक्षा तो सद्याक भोगतालो। अशें आसतनाच पॅरोलाचेर सुटका मेळपाक ताका कठीण जाल्लें, कारण प्रणेश नायकाच्या केसान ताका बेल फावो जावूं नाशिल्ली। देखून ताच्या वतीन ॲडव्होकेट विनायक परब हांणी ही केस लढली। तशेंच विक्टीम प्रणेश आनी ताच्या फ्रेंडान विजयाक मुखेल आरोपी म्हूण वळखुना। तशेंच पॅरोल मेळप हो ताचो कॉन्स्टिट्यूशनल रायट आसा असो मुद्दो वकिलान कोर्टान मांडलो, जाका लागून ताका ह्या हल्लो प्रकरणान कांय कंडिशन्स घालून 25,000च्या 2 शुअरिटींचेर बेल ग्रांट केल्या। मात 2013तल्या एका मर्डर खटल्यात ताका 10 वर्सां शिक्षा जाल्ली। ती शिक्षा तो आजून भोगता। विजय कारबोटकाराचेर पयलींची एक मर्डर ऑनरेबल सेशन्स कोर्टाचे कन्विक्शन आसलें तेचेर तेणें अपील फायल केली। अपील फायल केल्या उपरांत 302 ती तेका शिक्षा दिवन 304 केली आनी कन्विक्शन दिलें। सो सद्याक तो 10 इयर्स कन्विक्शन आसा पळय तें इनप्रिजनमेंट अंडरगो करता एज अ कन्विक्ट, आनी तितूंतले ऑलमोस्ट आतां 4 ते 4.5 वर्सां तेका ऑलमोस्ट जाली कस्टडीन आहा तो। ही जेन्ना ऑफेन्स जालो पळय, पुलिसाचे एलिगेशन आसलें की तो खूब तेंप एब्सकॉन्डिंग आसलो। सबसिक्वेंटली चार्जशीट फायल जावल्या उपरांत तो मेवळो, तांकां अरेस्ट केलो पुलिसांनी आनी सप्लिमेंटरी चार्जशीट घातली ह्या प्रणेश नायकाचे केसीन। तेचेर पुलिसांचे म्हणणें आसलें ह्या केसीन की ऑफेन्स जो हिडन हार्ट म्हणून कितें तरी एक रेस्टॉरंटान काराना हल्दोना जाला, तेका प्रणेशाक 7-8 भुरग्यांनी येवन मारलो वेपन्स घेवन वेगळे वेगळे, आनी मारतना तेंच्यांनी विजय कारबोटकर हेका आयडेंटिफाय केला अशें प्रणेशाचे स्टेटमेंट आनी कंप्लेन फायल केली एक प्रणेशाच्या फ्रेंडान, तेंची कंप्लेनान आसलें। पूण विजयाची डे 1 पासून म्हाका हे असले इन्स्ट्रक्शन की आपूण ते इन्सिडंटान खंयच पार्टिसिपेट केल्लो ना, आपूण वचूंकूच ना आनी आपूण हिडन हार्ट रेस्टॉरंटान केन्ना पावूंक ना म्हणून अशें म्हाका विजयान सांगलेलें। सबसिक्वेंटली जेन्ना चार्जशीट फायल जाले उपरांत जेन्ना विटनसांक समन्स काडले आनी विटनस आयले, तेन्ना विटनसांनी कोर्टान विजयाक आयडेंटिफाय करूंक ना, दोगांयनी करूंक ना, प्रणेशानी करूंक ना आनी तो कंप्लेनान आसलो तेणेय करूंक ना। याचो अर्थ विजय सांगता ते खरें जालें की तो त्या रेस्टॉरंटार वचूंक नासलो आनी ते मारपी कोण जे आसले पळय प्रणेशान, तेतूंतलो विजय एक नासलो। जे बाकीचे जे एक्यूज जे कोण पळय एक्यूज म्हणून पुलिसांनी अरेस्ट केल्ले तांकां सबसिक्वेंटली बेल जाली आनी ते डिस्चार्जूय जाले, कित्याक तेंच्या अगेन्स्ट एविडन्स काय नासलो कनेक्ट करपाक। सो इन टोटल विजय धरून ते 8 जाण एक्यूज आसले, 7 जाण पयलींच डिस्चार्ज जाल्ले, कित्याक तांकां कनेक्ट करपाक काय नासले एविडन्स। आनी विजयाचेर चार्ज फ्रेम जाल्ली कित्याक विजयाचे कंप्लेनान आनी प्रणेशाचे स्टेटमेंटान विजयाचे नाव आसले, पण सबसिक्वेंटली कोर्टान आयले पळय तेन्ना तेंच्यांनी विजयाक आयडेंटिफाय करूंक ना। सो दॅट वॉज वन ऑफ द ग्राउंड तेका बेल दिवपाक। दुसरी गजाल, कन्विक्ट जो आसता पळय तेका कॉन्स्टिट्यूशनल रायट ऑफ पॅरोल आसता। ओमके पिरियड तेणे सोसायटीन मिक्स जावचो, कस्टडीन रावून तेका सायकोलॉजिकल मेंटल इफेक्ट जावचो न्ही, फॅमिली वांगडा तेणे मिक्स जावचो म्हणून तेंकां एक पॅरोल म्हणून एक प्रोविजन केल्लो आसता गोवा प्रिझन रुल्सान। आता हांगा बेल जावंक ना ह्या कारणान तिचो कॉन्स्टिट्यूशनल रायट आ पॅरोलाचो तो तेका घेवंक मेळना नासलो। सो दॅट वॉज वन ऑफ माय आर्ग्युमेंट। दुसरी गजाल, तेका जाणटी आवय बापूय आसा, सो ते आवय बापायकूय भुरग्यान केअर घेवची पडटा। ती केअरूय घेवंक तेका खंय मदीं वचून खबर घेतलो कितें घेतलो, ती सीक पेशंटाची सिनियर सिटीजन आवय ते काय तेका ट्रीट करूंक तेका मेळना नासली। सो दॅट वॉज वन ऑफ माय ग्राउंड। अशें करून खूब ग्राउंड आसले। दुसरी गजाल, तो ऑलमोस्ट 4.5 वर्सां आतां कस्टडीन आसलो। सो आनी सिन्स ती विक्टीमांनी जेन्ना तो कंप्लेनान आयलो पळय तेंच्यांनी ते वेपनूय आयडेंटिफाय करूंक ना। याचो अर्थ पुलिसांनी जे वेपन ह्या केसीन अटॅच केल्या हे वेपन त्या ऑफेन्साक वापरूंक ना अशें जालें। सो द वेपन्स वर नॉट आयडेंटिफायड। सो ऑल दीस थिंग्स वर्क टू हिज बेनिफीट। अँड जरी तेची हिस्ट्री शीट आसले केसी खूब आसले आनी सुप्रीम कोर्टाची जजमेंटां लायली हॅव्हिंग हिस्ट्री शीट इज नॉट अ ग्राउंड टू रिजेक्ट बेल, बिकॉज एवरी केस हॅज टू बी जज ऑन इट्स ओन मेरिट्स। म्हणजे दर केस तेची मेरिट पळोवन जज करप। आदल्यो केसो दुसऱ्यो आसा म्हणून ही बेल रिजेक्ट करप म्हणप हे सारकें न्ही। ह्या पॉयंटाचेर हांवें जजमेंटां लावन कोर्टान हे सगळे पॉयंट्स हे केले, आयकले म्हाजे आनी आपली रिझन्ड ऑर्डर दिवन विजयाक बेल दिली। तो प्रश्न तुमचा रिपीट करता तुम्ही आता म्हटलं पळय की तो पहिले हिस्ट्री शीट
विजय कारबोटकर हो हिस्ट्री तो बॅकग्राऊंड खबर आसलो आनी ह्या केसीन तो अटेम्प्ट टू मर्डरान तो भितर आसलो. सो खंयचो बेसीचेर तेका तो रिलीज जालो आनी 4.5 वर्सां जेन्ना तो भितर रावलो हितून कस्टडीन तेन्ना बिहेवियर ताचो कसो आसलो तेन्ना? कस्टडीन असताना तरी तर त्याचा बिहेवियर स्मूथ आलो. त्याचे केन्नाच त्याका काय पनिशमेंट एज पर प्रिझन रूल्स एकदाय पडूंक ना या 4.5 वर्साचे. सो माझ्या नजरेन त्याका पॅरलाक तो एंटायटल्ड हा आणि इट्स अ कॉन्स्टिट्युशनल रायट. ह्या केसीन बेल जावंक ना म्हणूनच त्याका पॅरल अप्लाय करूंक मेळनासली. पॅरल कशी मेळटली? हांगा बेल जावंक नाल्यार ऑलरेडी कस्टडीन आसलो तो एज अंडर ट्रायल. सो त्याचे एटिट्यूड वायज कस्टडीन असताना तरी काय प्रॉब्लेम ना. सो माझ्या नजरेन ही बेल जाल्या उपरांत he can now after furnishing surety and obtaining letter of release from the court can apply for parole. आणि माझ्या नजरेन त्याका पॅरल मेळटली कित्याक 4.5 वर्सां आली तो कस्टडीन. आफ्टर 6 मंथ तुका फर्स्ट पॅरल ड्यू जाता कन्विक्टा. सो आनी खंयचे श्योरिटी कितें दवरल्या? 25 हजाराचे शुअरिटी दवरल्या आणि विटनसां कडेन इंटरफियर करूं नाका म्हणून सांगला. आणि पयलीं कितें आसलें तो खूब तेंप एब्सकॉन्डिंग आसलो अशें प्रोसिक्युशनाचें म्हणणें आहा. आनी तो ट्रायलीक ना येत हो एक डिफेंड प्रोसिक्युशन घेताले म्हणून तेजी बेल रिजेक्ट जाल्ली पयलीं. आतां कितें जालें? आतां विटनस ऑलरेडी मेन एक्झामीन जाल्या आणि ऑलरेडी 10 वर्साचें तेका कन्विक्शन आहा. ते 10 वर्साचें कन्विक्शन सोंपता म्हणसर ही केस सोंपतली. सो हांगा बेल दिला जाल्यार व्हडलो इफेक्ट काय जायना. हे सगळे पॉयंट्स कन्सिडर करून कोर्टान तेका बेल दिले.